ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद्गीता अभ्यासः दशमोध्यायः विभूती योगः। भगवंतांचे विभूती कथन भाग 5. श्लोक आहेत 35 ते 38. श्लोक 35. बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः। पदच्छेदः। बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसाम् अहं मासानां मार्गशीर्षः अहं ऋतूनां कुसुमाकरः। इथं संधी कुठले? छंदसामहम, म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. मार्गशीर्षोहम विसर्गाचा ओ होऊन नंतर पूर्वरूप संधी झालेला आहे. अहम ऋतूनां, म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. आता शब्दार्थाने व्याकरण बघूया. बृहत्साम, बृहत्साम नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. बृहत्साम नावाचं सूत्र. बृहत्साम हा सामासिक शब्द आहे. बृहत साम, बृहत हे सामचं विशेषण आहे. बृहत म्हणजे मोठं. साम मध्ये सामन मूळ शब्द आहे. सामन शांती मंत्र, मोठे असे शांती मंत्र असा त्याचा शब्दशः अर्थ होईल. बृहत्साम नावाचं एक सूक्त आहे. ते मी आहे असं भगवंत सांगत आहेत. सामनाम, सामन अनंत नपुसकलिंगी षष्ठी बहुवचन. सामांमध्ये, शांती मंत्रांमध्ये म्हणजे सामवेदामधील बृहत्साम सूक्त ही भगवंतांची विभूती आहे असं भगवंतांना सांगायचंय. गायत्री, गायत्री दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. हे एका वैदिक वृत्ताचं नाव आहे. छंदसाम, छंदस सकारांत नपुसकलिंगी षष्ठी बहुवचन. छंदस म्हणजे वृत्त, पद्यबंध अक्षरात किंवा मात्रात केला जातो त्याला छंदस असं म्हणतात. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन. मासानाम, मास पुल्लिंगी षष्ठी बहुवचन मासांच्या मध्ये. मार्गशीर्षः, मार्गशीर्ष पुल्लिंगी प्रथमा एक वचन मार्गशीर्ष महिना. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन. ऋतूनाम, ऋतू रस्व उकारांत पुल्लिंगी षष्ठी बहुवचन ऋतूंमध्ये. कुसुमाकरः, कुसुमाकर पुल्लिंगी प्रथमा एक वचन. कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू. अस्मि हे क्रियापद इथं पदार्थ घ्यावं लागेल. अहम सामनाम बृहत्साम तथा छंदसाम अहम गायत्री. मी सामांमध्ये म्हणजे सामवेदांतर्गत जे काही सूक्त आलेली आहे त्याच्यामधलं बृहत्साम सूक्त मी आहे. आणि छंदांमध्ये म्हणजे जी वृत्त आलेली आहेत त्यामध्ये गायत्री वृत्त हे मी आहे. मासांना मार्गशीर्षः अहम, मास म्हणजे महिने, महिन्यांच्या मध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे. ऋतूनाम कुसुमाकरः, सर्व ऋतूंमध्ये कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू मी आहे. सामनाम बृहत्साम, मागे वेदांमध्ये सामवेद ही आपली विभूती भगवंतांनी सांगितली होती. सामवेद हा गाण्यास योग्य आहे व त्यात तत्वमसी हे महावाक्य आलेले आहे. ऋग्वेदातील गाण्यास योग्य अशी सूक्त सामवेदात समाविष्ट केलेली आहेत. यामध्ये एक बृहत्साम असं प्रकरण आहे. त्यात इंद्राची सर्वेश्वर रूपात स्तुती केलेली आहे. ते बृहत्साम सूक्त आपली विभूती आहे असं भगवंत सांगतात. गायत्री छंद, वेदमंत्रांची रचना गायत्री, जगती, त्रिशूप वगैरे अनेक छंदात झालेली आहे. गायत्री छंदात 24 अक्षर असतात. हा गायत्री छंद आपली विभूती आहे असं भगवंत म्हणतात. हिंदू धर्मामध्ये मुलाचा उपनयन संस्कार गायत्री मंत्रानं होतो. या मंत्राचं उच्चारण करून सकाळ संध्याकाळ सूर्याला अर्घ्य दिलं जातं. गायत्री मंत्राची रचना गायत्री छंदात केलेली आहे. गायत्री मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. गायत्री उपासना हे सर्व वेदांचे सार असून ब्रह्मादी देव सुद्धा गायत्री उपासना करतात. त्यात कर्म, उपासना व ज्ञान या तिन्ही साधना आलेली आहेत. जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी सुद्धा या मंत्राने होते. त्यामुळे गायत्री छंद ही भगवंतांनी आपली विभूती जरी सांगितली असली तरी या छंदात रचलेला गायत्री मंत्र हा सुद्धा भगवंतांची विभूती आहे असा लक्षणेने अर्थ घेता येईल. मासांना मार्गशीर्षोह, 12 महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना ही भगवंतांची विभूती आहे. साधारण इंग्रजी महिन्याचे डिसेंबर जानेवारी या कालावधीत मार्गशीर्ष महिना येतो.
पाऊस संपलेला असतो, उन्हाळ्याला सुरुवात व्हायची असते, असा सुखप्रद काल असतो. याच सुमारास नवीन धान्य येते. दत्तात्रयांची जयंती, गीता जयंती याच महिन्यात असते. असा हा मार्गशीर्ष महिना ही भगवंतांची विभूती आहे. ऋतूनाम कुसुमाकरः, 12 ऋतूतील वसंत ऋतू ही भगवंतांची विभूती आहे. यावेळी निसर्ग रमणीय असतो. झाडांना नवीन पालवी येते, फुलांना बहर येतो. निसर्गोत्सवाचा हा ऋतू आहे. श्लोक 36. द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं, जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्ववतामहं. पदच्छेदः. द्यूतं छलयताम् अस्मि, तेजः तेजस्विनाम् अहं, जयः अस्मि, व्यवसायः अस्मि, सत्वं सत्ववताम् अहं. इथं मागच्या म या व्यंजनात पुढचा स्वर जोडून कुठली संधी झालेली आहेत? छलयताम अस्मि, तेजस्विनामहम, सत्ववतामहम. तेजस्विनाम इथं विसर्गाचा स झालेला आहे. जयोस्मी आणि व्यवसायोस्मी इथे विसर्गाचा उ होऊन नंतर पूर्वरूप संधी झालेला आहे. पुढच्या अचा लोप झाला अस्मी या क्रियापदातल्या. आता शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. द्यूतम, द्यूत नपुसकलिंगी प्रथमा एक वचन, माहितीये द्यूत नावाचा खेळ. छलयताम, छल या नामापासून बनवलेल्या नामधातूचं कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. कपट करणाऱ्यांच्या मध्ये अस्मी, अस दुसरा गण परस्मै पद, वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन. तेजहा, तेजस सकारांत नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. तेजस्विनाम, तेजस्विन इनंत पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. तेजः अस्ति इति तेजस्विन तद्धित रूपे. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन. जयः, जय पुल्लिंगी प्रथमा एक वचन. व्यवसायः, व्यवसाय पुल्लिंगी प्रथमा एक वचन. सत्वम, सत्व नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. सत्ववताम, सत्ववत विशेषण पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. सत्वम अस्ति अस्य इति सत्ववत हे तद्धित रूपे. भगवंत काय सांगतायत? अस्मी हे क्रियापद यातमध्ये 3 वेळा आलेलं आहे. अहम छलयताम द्यूतम अस्मी, मी कपट करणाऱ्यांमध्ये द्यूत मी आहे. तेजस्विनाम, तेजः अहम अस्मी, तेजस्वी पदार्थामधील तेज मी आहे. जयः अस्मी, व्यवसायः अस्मी, सत्ववताम अहम, सत्वम अस्मी. मी जय आहे, मी उद्यम आहे आणि सात्विक वस्तूमधील सत्व मी आहे. द्यूतम छलयताम अस्मी. कपटामध्ये द्यूत ही भगवंतांची विभूती आहे असं भगवंत सांगत आहेत. असंच कपट द्यूत करून पांडवांना कौरवांनी हरवलं होतं आणि 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास स्वीकारायला त्यामुळेच त्यांना लागला होता. आता भगवंत कपटामध्ये सुद्धा आपली विभूती सांगतात. ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. सर्व चेतन आणि अचेतन वस्तूमध्ये परमात्मा अंतर्बाह्य व्यापून आहे. त्याच्याच सत्तेने सत्व, रज, तम आपापल्या विकाराने व्यक्त होत असतात. त्यामुळे जिथे विशेष शक्तीचा आविष्कार होतो ती भगवंतांची विभूती आहे. कपट करण्याची अनेक साधने आहेत, पण द्यूतामध्ये कपट जास्त केले जाते. केवळ फाशाच्या सहाय्यानं दुसऱ्याची सर्व प्रकारची संपत्ती हरण करता येते. पांडवांना याचा अनुभव आलेलाच होता. महाभारत काळी द्यूत क्रीडेचा जास्त प्रचार होता. कदाचित दुष्टांचा नाश करण्याचे साधन या दृष्टीने ईश्वर त्यांना द्यूताची प्रेरणा देत असावा. हीच प्रेरणा दुर्योधनाला झाली आणि त्यामुळे त्याचा नाश झाला. तेजस्वी नामहम. भगवंत सांगतात की तेजस्वी लोकांचे तेज ही त्यांची विभूती आहे. तेज हे ज्ञानाचं असू शकेल, साधनेचे असू शकेल, पराक्रमाचं असू शकेल, रूपाचंही असू शकेल. त्या तेजामुळे मनुष्याची एक वेगळी ओळख निर्माण होते. त्या तेजाची छटा त्या मनुष्याच्या मुखावर पडलेली दिसते आणि ही अनुभवण्याची गोष्ट आहे. जय हा अस्मी. प्रत्येक मनुष्याची जय मिळवण्याची एक दुर्दम्य इच्छा असते. जय म्हणजे केवळ लढाईतीलच जय असं नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक अंगात यश मिळवण्याची इच्छा असते. शिक्षण, नोकरी, धंदा अशा कोणत्याही क्षेत्रात आपण सर्वश्रेष्ठ असावं अशी सुप्त कामना असते. कोणाला इंद्रिय जय करण्याची कामना असेल, तर कोणाला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी अशी कामना असेल. कोणी लेखन क्षेत्रात प्रसिद्ध होण्याची कामना बाळगेल, तर कोणी नाट्य क्षेत्रात यश मिळवण्याची इच्छा करेल.
जय मिळवण्याच्या अंतस्फूर्तीने तो प्रयत्न करू लागतो व प्रयत्नांचा जोर जसा असेल त्याप्रमाणे त्याला त्यात सिद्धी मिळते. हा जय ही भगवंतांची विभूती आहे. व्यवसायोस्मी, व्यवसाय म्हणजे उद्योग किंवा निश्चयात्मिका बुद्धी. निश्चयात्मिका बुद्धीमुळेच प्रत्येकाच्या संकल्पांमध्ये वाढ होत असते. त्या दृढ निश्चयाच्या जोरावरच येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून मनुष्य अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करतो. सत्वम सत्ववताम, सात्विक लोकांमधील सात्विक गुण ही भगवंतांची विभूती आहे. जे आचार विचाराने सदाचारी असतात, सत्कर्मांमध्ये प्रवृत्त असतात, ते सात्विक वृत्तीचे असतात. सत्वगुणाच्या प्राधान्यामुळे त्यांच्यामध्ये दैवी गुणांचा विकास झालेला असतो. रज व तमाचा प्रभाव कमी झालेला असतो. मन शुद्ध झालेले असते. सत्वगुणामुळे मनुष्याचा उत्कर्ष होतो. हा सत्वगुण ही भगवंतांची विभूती आहे. श्लोक 37. वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः. पदच्छेदः. वृष्णीनां वासुदेवः अस्मि पांडवानां धनंजयः मुनीनाम अपि अहम व्यासः कवीनाम उशना कविः. मागच्या म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळून कुठले संधी झालेत? मुनीनाम अपि आणि कवीनाम उशना. आणि त्या व्यतिरिक्त वासुदेवोस्मी, वासुदेवः अस्मि विसर्गाचा उ होऊन पूर्वरूप संधी झालेला आहे. अपि अधिक अहम, अप्यहम इथं यन संधी झालेला आहे. आता शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. वृष्णी नाम, वृष्णी रस्व उकारांत पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. वासुदेव वासुदेव अकारांत पुल्लिंगी प्रथमा एक वचन. वसुदेवस्य अपत्यम पुमान वासुदेव, वसुदेवाचा मुलगा तो वासुदेव, तद्धित रूप झालं. अस्मी अस दुसरा गण परस्मय पद, वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन. पांडवानाम, पांडव पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. धनंजय धनंजय पुल्लिंगी प्रथमा एक वचन. धनंजयती इति धनंजय. उपपद तत्पुरुष. धन जिंकतो तो धनंजय. अर्जुनाचं एक नाव धनंजय असं आहे. मुनीनाम, मुनी ह्रस्व इकारांत पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. अपि अव्यये शुद्धया अर्थी. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन मी. व्यासः व्यास पुल्लिंगी प्रथमा एक वचन व्यास महर्षी. कवीनाम कवी ह्रस्व इकारांत पुल्लिंगी षष्ठी बहुवचन कवींमध्ये. उशना उशनस सकारांत पुल्लिंगी प्रथमा एक वचन. कवी कवी ह्रस्व इकारांत पुल्लिंगी प्रथमा एक वचन. भगवंत काय सांगतायत? अहम वृष्णीनाम वासुदेव अस्मि. वृष्णी मधील मी वासुदेव श्रीकृष्ण आहे. पांडवानाम अहम धनंजय अस्मि. सर्व पांडवांच्या मध्ये धनंजय मी आहे म्हणजे अर्जुन मी आहे. मुनीनाम अपि अहम व्यासः. सर्व मुनींच्या मध्ये व्यास माझी विभूती आहे. आणि कवींमध्ये शुक्राचार्य मी आहे. वृष्णीनाम वासुदेवोस्मी. वृष्णी वंशातील लोकांमध्ये श्रीकृष्ण ही परमात्म्याची विभूती आहे. यादवांचा पूर्वज यदू याला वृष्णी नावाचा एक मुलगा होता. त्याच्यावरून या वंशाला वृष्णी वंश हे नाव मिळालं. वासुदेव म्हणजे वसुदेवस्य अपत्यम पुमान. वसुदेवाचा मुलगा तो वासुदेव. श्रीकृष्ण वासुदेव या नावानं प्रसिद्ध आहे. श्रीकृष्ण ही परमात्म्याची विभूती आहे. येथे भगवंतांनी आपले खरे स्वरूप कोणते ते स्पष्ट केलेले आहे. श्रीकृष्ण परमात्मा स्वरूपच आहेत. 4थ्या अध्यायातही भगवंतांनी आपण परमात्मा स्वरूप असून वेळोवेळी धर्माच्या स्थापनेकरता अवतार घेतो हे सांगितलंच होतं. पांडवानाम धनंजय. सोमवंशातील पांडवांमध्ये अर्जुन ही भगवंतांची विभूती आहे. अर्जुन हा अजिंक्य असा धनुर्धर होता. त्याची बरोबरी करणारा कोणीही धनुर्धर नव्हता. तसेच तो श्रीकृष्णांचा सखाही होता. श्रीकृष्णावर त्याचं अनन्य प्रेम होतं. श्रीकृष्णांचा तो आवडता होता. त्याच्यावरील प्रेमामुळेच गीतामृत आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मुनीनाम व्यासः. मननात मुनीही अशी मुनी शब्दाची व्युत्पत्ती आहे. चिंतनशील मुनींमध्ये वेदव्यास हे सर्वश्रेष्ठ आहे. मुनींमध्ये व्यास महर्षी ही भगवंतांची विभूती आहे. त्यांची बुद्धी त्रिखंडाला गवसणी घालणारी आहे. विश्वात निर्माण होणाऱ्या सर्व कल्पनांचे ते आद्य प्रवर्तक आहेत. व्यास महर्षींनी जे साहित्य निर्माण केलेले आहे त्याची कोणालाही बरोबरी करता येणार नाही. 18 पुराण, 18 उपपुराण, अखंड एका वेदराशीचे 4 भागात विभाजन,
महाभारत, ब्रह्मसूत्र अशा श्रेष्ठ ग्रंथांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलं जातं, कारण जगात घडून येणाऱ्या गोष्टी त्यांनी वर्णन केलेल्या कथानकत आहेत. कवीनाम उशना कवीही, क्रांतदर्शी कवीही अशी कवी शब्दाची व्युत्पत्ती आहे. सामान्य स्थूल दृष्टीला जे दिसत नाही, आकलन होत नाही, अशी सूक्ष्म गोष्ट सुद्धा कवीला दिसते. जे न देखे रवी ते देखे कवी अशी उक्ती प्रसिद्धच आहे. उशना म्हणजे शुक्राचार्य. मृत मनुष्याला जिवंत करण्याची संजीवनी विद्या त्यांच्या जवळ होती. असे शुक्राचार्य ही परमात्म्याची विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे. श्लोक 38. दंडो दमयतामस्मी नीतिरस्मि जिगीषताम् मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्. पदच्छेदः. दंडः दमयताम् अस्मि, नीतिः अस्मि जिगीषताम्, मौनं च एव अस्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवताम् अहम्. इथं म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळून कुठले संधी झालेले आहेत? दमयताम अस्मि हा एक आहे, ज्ञानवतामहम हा एक आहे. दंडो दमयताम विसर्गाचा ऊ झालेला आहे. नीतिरस्मी विसर्गाचा र झालेला आहे. चैवास्मी पहिला चैव हा वृद्धी संधी आहे आणि एवास्मी हा सवर्णांचा दीर्घ संधी आहे. आता शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. दंड हा दंड पुल्लिंगी प्रथमा एक वचन दंड. दंडचा एक अर्थ काठी असा सुद्धा आहे. दंड म्हणजे दंड करणे, त्यातला दंड असाही एक अर्थ होतो. दमयताम दम चौथा गण परस्मैपद पद. प्रयोजक कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण. पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. दमन करणाऱ्यांमध्ये, वटणीवर आणणाऱ्यांमध्ये दंड मी आहे. अस्मी असा दुसरा गण परस्मैपद पद वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन मी आहे. नीती ही नीती रस्व इकारांत स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. नीती म्हणजे राजनीती. जिगी शताम जी जय पहिला गण परस्मैपद कर्तरी इच्छार्थक धातू साधित विशेषण पुल्लिंगी षष्ठी बहुवचन जयाची इच्छा करणाऱ्यांच्या मध्ये. मौनम मौन नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. च अव्यय आणि अर्थी एव अव्यय च या अर्थी. गुह्यानाम गुह पहिला गण उभयपद कर्मणी विद्यार्थी धातू साधित विशेषण पुल्लिंगी किंवा नपुसकलिंगी षष्ठी बहुवचन. गुप्त गोष्टींमध्ये ज्ञानम ज्ञान नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. ज्ञानवताम ज्ञानवत पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. ज्ञानम असते इथे ज्ञानवत हे तद्धित रूप झालं. ज्ञानी लोकांच्या मध्ये भगवंत काय सांगतायत? दंड हा दमयताम अस्मी, दमन करणाऱ्यांना कारणीभूत साधनीभूत असणारा दंड हा मी आहे. नीती ही अस्मी जिगीषत, जयाची इच्छा करणाऱ्यांचे नीतिशास्त्र मी आहे. मौनम च एव अस्मी गुह्यानाम, सर्व गुह्य वस्तूंमध्ये मौन ही माझी विभूती आहे. आणि ज्ञानम ज्ञानवतामहम, सर्व ज्ञानी माणसांचं ज्ञान मी आहे. दंडो दमयताम अस्मी. दंड हा समाजधारणेसाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात ज्या 4 विद्या सांगितल्या आहेत त्यात दंडनीती ही एक विद्या आहे. दंडनीतीची काय आवश्यकता आहे ते सांगताना तो म्हणतो की अन्वीक्षिकी त्रयी वार्तानाम योगक्षेम साधन हा दंड हा तस्य नीती ही दंडनीती. अलब्ध लाभार्था लब्ध परिरक्षिणी रक्षित विवर्धिनी वृद्धस्य तीर्थे प्रतिपादनीच. अन्वीक्षिकी म्हणजे सांख्य योग व लोकायत म्हणजे 4 वाद ही 3 दर्शनं. त्रयी म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद हे 3 वेद. वार्ता म्हणजे शेती पशुपालन आणि व्यापार या 3 विद्यांची जोपासना दंडाच्या आधारे होते. ही दंडनीती अप्राप्त वस्तू प्राप्त करून देणारी आहे, प्राप्त वस्तूचं संरक्षण करणारी आहे आणि संरक्षिताची वाढ करणारी आहे आणि वृद्धिगत झालेल्या द्रव्याचं सत्पात्री दान करण्यास उपकारक आहे. त्यामुळे दंडनीतीचा यथायोग्य वापर करण्यास शिकणे हे गरजेचे आहे. त्यामुळे समाजात सुव्यवस्था नांदेल. तस्मात् लोकात्रयार्थी नित्यम उद्यत दंड हा स्यात्. म्हणून लोकव्यवहार सुरळीत चालू ठेवण्याची इच्छा असणाऱ्या राजाने दंड नेहमी उगारलेला असू द्यावा. समाजाचे धारण पोषण करणे हा दंडाचा उद्देश आहे. अयोग्य वर्तन करणाऱ्याला शासन केल्यास समाज व्यवस्था नीट चालू शकते.
नाहीतर मात्स्य न्याय बळावतो. मासा जसा प्रबळ असेल तसा तो दुर्बळाला खाऊन टाकतो. तसेच मनुष्य सुद्धा दुर्बळाचं रक्षण करण्याऐवजी त्याला पीडा देतो. म्हणून भगवंत दमन करणाऱ्यामध्ये दंड मी आहे असं म्हणत आहेत. परमात्म्याचा दंड हा मनुष्यांमध्येच नाही तर मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सारखाच चालत आलेला आहे आणि सगळ्यांना तो आपापलं कार्य योग्य रीतीने करण्यास भाग पडत आहेत असं ज्ञानदेव सांगतात. नीती रश्मी जिगीषता. संस्कृत साहित्यात नीती हा शब्द राजनीती या संदर्भातच वापरला जातो. जिगीषत म्हणजे जिंकण्याची इच्छा करणारा. जयाची इच्छा करणाऱ्याला राजनीती अवगत असावी लागते. हे झाले राजनीतीच्या संदर्भात. पण एकूणच जय म्हणजे यश. ज्याला यश कीर्ती मिळवण्याची इच्छा आहे त्याने नीतीच्या मार्गाने म्हणजे सामान्य नीतीच्या मार्गाने गेलं पाहिजे. नीतीच्या मार्गाने मिळवलेलं यश हे खरं यश आहे. अशी नीती ही भगवंतांची विभूती आहे. आपत्प्रसंगी धर्म व ज्ञान यांचा पक्ष धरून हितकारक गोष्ट कोणती व अहितकारक गोष्ट कोणती याचा सारासार विचार करून नीतिशास्त्र प्रवृत्त झालेलं आहे. ज्ञानदेवानी येथे नीती शब्दाचा राजनीती असा अर्थ न घेता नीतिशास्त्र असा अर्थ घेतलेला आहे व त्याचा धर्माशी संबंध जोडून दिलेला आहे. 4थ्या अध्यायातही त्यांनी अवताराचा उद्देश सांगताना म्हटलं होतं की धर्माची नीतीशी शेज भरी. धर्माची नीतीशी सांगड घालणे हे अवताराचं कार्य आहे असं ज्ञानदेव म्हणतात आणि हे म्हणून ही नीती भगवंतांची विभूती आहे. मौनम चैवास्मी गुह्यानाम. गुह्य म्हणजे गुप्त गोष्ट. एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर ती ओठाबाहेर न येणे महत्वाचं आहे. वाणीवर नियंत्रण असेल तर अनेक रहस्य मनुष्य स्वतःजवळ ठेवू शकतो. गुह्य गोष्टीमध्ये अत्यंत गुह्य गोष्ट आहे आत्मा. आत्मा हेच प्रत्येकाचं स्वरूप असून सुद्धा ते स्वरूप कोणाला कळत नाही. म्हणून मौन शब्दाचा आत्मा असा सुद्धा अर्थ होऊ शकतो. अध्यात्मशास्त्रामध्ये आत्मज्ञानाचे वर्णन गुह्य विद्या अथवा राजगुह्य अशा शब्दात केलेले आहे. या महान सत्याची अनुभूती निरंतर राखण्याचा उपाय म्हणजे आंतरिक मौन हा आहे. ज्ञानम ज्ञानवतामहम. परमात्मा ज्ञानवानांचे ज्ञान आहे. ज्ञान हे मूर्खापासून पंडितापर्यंत मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्वांना होत असतं. बुद्धी ही प्रत्येकाला मिळालेली देणगी आहे. पण खरं ज्ञान कोणतं तर पहावे आपण असे आपण या नाव ज्ञान. स्वस्वरूप जाणणे हे खरे ज्ञान आणि हे ज्ञान जो करून घेतो तो ज्ञानी. अशा ज्ञानी लोकांचं ज्ञान ही परमेश्वराची विभूती आहे. आता पुढे भगवंतांनी विभूती विस्तार आवरता घेतलेला आहे तो भाग आपण उद्या पाहू. हरिओम तत्सत.